असं वाटत आहे ते लवकर येऊच नाही बाहेर. मला वाटत नाही आता कुठला आमचा कार्यकर्ता एवढे अडचणीत मुंबई येत असेल. म्हणून जो सगळा त्या रेल्वेचा जो काही सतत आमचा संपर्क आला प्रत्येक वेळा त्याच्यामध्ये जनावरांचे डबे असायचे, जनावरांचे असे ओपन डबे असायचे, त्याच्यात काही खिडक्या नाही, दार नाही, काय. प्रत्येक वेळा त्या डब्यामध्ये बसून पर्यंत आम्ही गेलो. कार्यकर्त्यांना कळलं पाहिजे की इथं पोहोचताना काय कष्ट झाले. आता तुमच्या आशीर्वादाने विमानाने फिरतो, पण विमानाने हेलिकॉप्टरने फिरत असताना सुद्धा त्या ट्रेनचा विसर मला पडला नाही. सांगितलं पाहिजे की त्या यात्रा ते कष्ट त्या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आम्ही त्या काळात गेलो आणि म्हणून ते सतत असं होतं की आपल्या लातूरला अशी उत्तम रेल्वे झाली पाहिजे. आता एअर कंडिशन कोचमधनं प्रवास करण्याची संधी तुम्हाला लाभणार आहे याचा मला खऱ्या अर्थानं आनंद आहे. म्हणून दोन गोष्टी आपल्या लातूरसाठी चांगल्या मंडळाचे घडणार आहेत. दुसरी म्हणजे आपल्याकडे विमान सेवा सुरू होती. लातूर मुंबई लातूर नांदेड अशी विमान सेवा त्याची तारीख लवकर आपल्याला कळेल आणि त्याही कामासाठी आपल्याला उद्घाटनाला जावं लागेल. आणि नुसतं उद्घाटनालाच नाही तर त्याच्यानंतर लातूर मुंबईला येताना काही करा पण विमानाने काही करा जे शब्द आहे ते तुमच्यासाठी. विमानाला जर गर्दी नसेल तर पुन्हा सेवा आपली बंद पडते. म्हणून मी क्लास 2 ऑफिसर्स वर्ग 2चे जे अधिकारी आहेत आणि त्यांना जेव्हा मुंबईला कुठल्या मिटिंगसाठी यावं लागतं तर त्यांच्यासाठी सुद्धा मी सवलत देतोय. विमानानेच त्यांनी मुंबईला आलं पाहिजे क्लास 2 ऑफिसर्सनी सुद्धा, कारण शेवटी त्या विमानाला मदत करण्यासाठी शासनाने शासकीय खर्चाने त्यांना काही अनुदान देण्याच्या ऐवजी आमच्याच अधिकाऱ्यांना तुम्ही प्रवास करा म्हणजे तेवढे पैसे विमानाला मिळतील आणि आमचं विमान जे सुरू होईल ते प्रवासी नाहीत म्हणून